स्टुडंट्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वी इंग्लिश, इयत्ता 8वीचं इंग्रजीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. या इयत्तेचा जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकवरती आपण चर्चा केलेली आहे. हे जे पुस्तक आहे नवीन पुस्तक, त्या पुस्तकाच्या इंडेक्सवरती कंटेंटवरती आपण चर्चा मागच्या व्हिडिओमध्ये केलेली होती. त्यानंतर त्याच्यावरती दिलेल्या या पुस्तकामध्ये दिले गेलेले किंवा तुमच्या वाचनामध्ये आलेले फुल फॉर्म्स अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मची यादीही आपण खालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आता त्याच्या पुढं आपण जाऊया आणि या ठिकाणी एक कविता तुम्हाला नवीन दिलेली आहे. बी द बेस्ट, दॅट इज 1.1. पहिल्या युनिटमधली पहिली कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. बी द बेस्ट. बी द बेस्ट ही कविता डगलस मॅलॉक यांनी लिहिलेली ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत. तर प्रत्यक्षात कवितेला सुरुवात करायच्या आधी आपण वॉर्मिंग अपवरती चर्चा करूया, थोडीशी चिटचॅटवरती चर्चा करूया. या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. बघूया कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. हॅव यू गॉट ए प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? काय अर्थ? हॅव यू गॉट, तुम्हाला एखादं काय मिळालेलं आहे का? हॅव यू गॉट ए प्राइज? प्राइज पदक, सन्मान, बक्षीस. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बक्षीस वगैरे मिळालेलं आहे का? म्हणजे तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग तुम्ही घेतलेला आणि त्याच्यामध्ये पहिला क्रमांक किंवा दुसरा तिसरा क्रमांक तुम्हाला मिळवलेला आहे तर तुम्हाला बक्षीस दिलं जातं. तर असं बक्षीस कुठल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळालेलं आहे का, असं या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्हाला मिळाला असेल तर तुमचं उत्तर काय येईल? यस. जर तुम्हाला मिळालेलं नसेल एखादं प्राइज तर तुम्ही काय म्हणाल? उत्तर नो, आय डोंट. दुसरा प्रश्न काय विचारला बघूया. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? आता जर तुम्हाला ते बक्षीस मिळालेलं आहे तर त्यावेळी तुम्हाला कसं वाटत होतं? पहा, जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवतो, पहिला दुसरा किंवा तिसऱ्यापैकी एखादा क्रमांक मिळवतो, पहिला क्रमांक आपण मिळवतो, तर अशा वेळी तुम्हाला काय वाटतं असं विचारायला. आता साहजिक आहे मित्रांनो की जेव्हा आपल्याला एखादं बक्षीस मिळतं किंवा जेव्हा आपल्याला आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असतो किंवा पहिला दुसरा क्रमांक मिळवलेला असतो, अशा वेळी आपल्याला काय होतो? आनंद होईल का दुःख होईल? आनंद होणार, हे की नाही? आणि मग दुःख केव्हा होईल? आपल्याला जे प्रयत्न करून पण नाही मिळाला तर मात्र आपल्याला दुःख होईल. पण जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि प्राइज मिळवतो त्यावेळी नक्कीच आपल्याला आनंद होत असतो. तिसरा, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? प्रयत्न. हॅव यू एव्हर फेल्ड, जर आतापर्यंत तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालात का? म्हणजे एखादं काम तुम्ही करताय पण त्या कामामध्ये तुम्हाला यश आलेलं नाही, असं कधी घडलंय का? हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? तुमच्या प्रयत्नांना कधी अपयश आले का? आलं असेल यस म्हणायचं, नसेल आलं नो म्हणा. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न हो गया. डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेल्युअर? डू यू थिंक, तुम्हाला असं वाटतं का वी शुड एक्सेप्ट, की आपण स्वीकारलं पाहिजे काय? सक्सेस. सक्सेस म्हणजे या ठिकाणी तुम्ही सक्सेस यश आणि फेल्युअर अपयश, म्हणजे याला विरोधार्थी शब्द होईल फेल्युअर. सक्सेस यश, फेल्युअर अपयश. डू यू थिंक वी शुड एक्सेप्ट सक्सेस एज वेल एज फेल्युअर? आपण यश आणि अपयश हे दोन्ही स्वीकारले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे
आपल्याला आपण एखाद्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला आणि एखाद्या स्पर्धेमध्ये आपण फेल झालो, तर दोन्हीला आपण स्वीकारलं पाहिजे का? का आपण नेहमी बघा, मनुष्य कधी सतत जिंकत नसतो किंवा मनुष्य कधीही सतत हारत पण नसतो, ठीक आहे. हार जीत ही चालू असते. म्हणून त्या ठिकाणी विचारले की तुमचं मत काय, आपण दोन्ही स्वीकारलं पाहिजे का? यश पण स्वीकारलं पाहिजे, अपयश पण आपण स्वीकारलं पाहिजे. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? बघा, आता तुम्हाला एखाद्या संघामध्ये, टीम म्हणजे संघ, एखाद्या संघासाठी तुम्हाला निवडलं जातंय आणि तुमची निवड झाली नाही त्या संघामध्ये, तर अशा वेळी तुमची रिॲक्शन काय असेल, तुमची प्रतिक्रिया काय असेल ते द्यायचं. रीड आउट द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. आता पुढे दिलेले हे 5 प्रश्न विचारल्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही हे दिलेले शब्द सर्व वाचा. रीड आउट, मोठ्याने वाचा. द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. वर्ड्सचा सेट दिलेला आहे, 4 शब्दांचे हे सेट आहे. पहिला सेट आहे रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन. दूसरा सेट है बी हिल, स्टोन, माउंटेन एंड रॉक. सी प्लांट, सैपलिंग, ट्री एंड सीड. डी चाइल्ड, adult, baby and youth. Rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size and growth. आता बघा, हे जे 4 शब्दांचा सेट दिलेला आहे, हा त्याच्या साईज वरून त्याला नाव आहे, ठीक आहे. आता जशी त्याला नाव आहेत ती आपण त्याच्या साईजच्या क्रमानं लिहायची आहे, की जसं त्याचा साईज तसा तो नंबर. म्हणजे छोटा असेल तो आधी घ्या, मोठा असेल तर इन्क्रीजिंग ऑर्डर, अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे जसा मोठा होतो तसा नंबर त्याचा नंतर येईल, ठीक आहे. म्हणजे जी छोटी आहे ती वस्तू ती आधी घ्यायची, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी. त्याला काय म्हणतात, इन्क्रीजिंग ऑर्डर, राईट. आता बघा, पहिलं मी तुम्हाला सोडून दाखवतो, तसं तुम्ही दुसरे 3 द्यायचे. आता यामध्ये एक सेट आपण घेऊया सोडवायला. रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम, स्ट्रीम याला काय म्हणूया, प्रवाह, पाण्याचा प्रवाह, त्याला आपण स्ट्रीम म्हणतो. सी, सी म्हणजे समुद्र, माहिती सामान्य समुद्र. आणि ओशन, ओशन म्हणजे आपल्याला सागर म्हणजे, बरोबर, जलाशय, मोठे जलाशय असते. रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन, ठीक आहे. तर जलाशय म्हणजे याला सागर पण म्हणतो आपण. आता हे आपण बघितले 4 शब्द आहेत. एक इट इज अ सेट, नदी, प्रवाह, समुद्र आणि जलाशय. आता आपल्याला कशा प्रमाणे लिहायचं आहे की जो जेवढा मोठा तो तेवढा म्हणजे नंतर येईल, जो सगळ्यात लहान आहे तो आधी घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान कुठली गोष्ट आहे बघा, पाण्याचा पहिल्यांदा काय असतो, प्रवाह असतो. स्ट्रीम हा सगळ्यात लहान असतो, बरोबर, पहिल्यांदा तो घ्यायचा. त्याच्यानंतर अनेक स्ट्रीम्स, अनेक पाण्याचे प्रवाह मिळून काय बनतं, रिव्हर बनते, बरोबर. मध्ये नदी केव्हा बनते, ज्यावेळेस वेगवेगळे पाण्याचे प्रवाह त्याच्यामध्ये येऊन मिळतात त्यावेळेस रिव्हर तयार होते. पहिल्यांदा स्ट्रीम, त्याच्यानंतर त्याची रिव्हर स्ट्रीमपेक्षा रिव्हर मोठी असते. आता ही रिव्हर एखाद्या मोठ्या जलाशयामध्ये येऊन थांबते, त्याला आपण ओशन म्हणतो. रिव्हरपेक्षा मोठं काय असतं, ओशियन असतं. आणि हीच रिव्हर जी आहे ओशनमधून सुद्धा बऱ्याच नद्या ओशनमध्ये आलेल्या असतात आणि सगळ्या नद्या ज्या आहेत शेवटी कुठं जाऊन मिळतात, सी, समुद्रामध्ये जाऊन मिळतात. म्हणजे हा छोटा, त्याच्यापेक्षा हा मोठा, त्याच्यापेक्षा हा मोठा आणि त्याच्यापेक्षा हा मोठा, अशा प्रकारे ह्याची रचना असते. तर दुसरे जे सेट आहे त्या ठिकाणी ते तुम्ही अशा क्रमाने लिहायचं, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. हिल,
stone, mountain and rock, plant, sapling, tree and seed, चाइल्ड, अडल्ट, बेबी अँड यूथ. तर हे जे सेट आहे हे सेट तुम्ही अशा प्रमाणे लिहायचे आहे. या ठिकाणी लिहितो सेट, तुम्ही त्याला क्रम लिहा. हिल, स्टोन, माउंटन अँड रॉक. हिल, स्टोन, माउंटन अँड रॉक. त्याला त्याच्या चढत्या प्रमाणे लिहायचं. जो छोटा आहे तो पहिला लिहिल, जो मोठा आहे तो नंतर लिहिल. प्लॅन्ट, सॅपलिंग, ट्री अँड सीड. प्लॅन्ट, सॅपलिंग, ट्री अँड सीड. हे एकदम छोटं जे आहे ते सुरुवातीला येईल. त्याच्यानंतर ते मोठं मोठं होत आहे त्या प्रमाणे यायचं. चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. चाइल्ड, अडल्ट, बेबी अँड यूथ. चाइल्ड, अडल्ट, बेबी अँड यूथ. हे प्रमाण तुम्ही लिहायचे. आता प्रमाण कसे लिहायचे आपण बघितलं. जो लहान तो सुरुवातीला त्याच्यापेक्षा मोठा 2 नंबर क्रमांक, त्याच्यापेक्षा मोठा 3 नंबर क्रमांक आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं जे असतं त्याला 4 नंबरचा क्रमांक. असं इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. इन युअर प्री प्रायमरी क्लासेस you must have learned the story of the lion and the mouse. Read it in English and fill in the gaps using words given in the box. आता बघा पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघतोय की लहानपणी प्री प्रायमरी स्कूलमध्ये असताना तुम्ही द लायन अँड द माऊस म्हणजे उंदराची आणि सिंहाची कथा जी आहे ते वाचलेली आहे. तर आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कथा दिलेली आहे, फक्त त्यातले काही शब्द गायब केलेले आहेत, काही शब्द दिलेले नाहीत. ते शब्द तुम्ही लिहायचे आणि ती कथा पूर्ण करायची. टिंबटिंबमध्ये ही कथा अशी दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी पान नंबर 2 वरती. वाचतो तुम्ही त्यातले रिकामी शब्द जे आहेत तशी तुम्ही ती ऐकली ती तसे शब्द त्या ठिकाणी भरायचे, त्याची कथा पूर्ण करायची. ए लायन वॉज asleep in a dash. A mouse started playing on him. The lion got up dash. He caught the mouse and was ready to digest it. The dash begged the lion to leave it and said that someday it would digest the lion. The lion digest and let it go. One day, the lions were digest in a net set up by hunters. He digest loudly as he tried too hard to escape. The mouse digest the lion and came. It digest up the net with its sharp teeth and said the lion digest. आता या ठिकाणी जे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या रिकाम्या जागेमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला शब्द दिलेले आहेत. हे शब्द अशा प्रकारे आहेत. हे शब्द तुम्ही योग्य ठिकाणी ठेवून ही कथा पूर्ण करायची आहे. हेल्प, अँग्रीली, योग्य ठिकाणी योग्य शब्द ठेवायचा. कॉट, फॉरेस्ट, माउस, हिल, रोअर, फ्री, chewed, heard and laughed. हे शब्द आहेत. हे शब्द तुम्ही रिकाम्या जागी ठेवायचे आणि योग्य तो शब्द योग्य ठिकाणी जर तुम्ही ठेवला तर ही कथा तुम्ही पूर्ण करू शकता. आता हे शब्द आहेत, या शब्दांची मराठी अर्थ तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं होईल. हेल्प, मदत करणे. ॲग्रीली, रागाने. कॉट, पकडणे, पकडला जाणे.
फॉरेस्ट जंगल, माउस उंदीर, किल ठार मारणे, रोअर गर्जना करणे मोठ्याने ओरडणे, फ्री मुक्त करणे, च्यू चावणे, हर्ड ऐकणे आणि लाफ हसणे. तर या अशा शब्दांनी तुम्ही दिलेली कथा ही पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी आपण वॉर्मिंग अप चिटचॅटवरती चर्चा केलेली आहे. कवितेच्या आधी आपलं पूर्व ज्ञान जागृत आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि ॲक्च्युअल कवितेला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करूया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया. आता हा अभ्यास आपण सांगितलं की दिलेले जे सेट्स आहेत हे सेट्स क्रमाने लिहा त्याच्या साईजनुसार आणि दिलेली कथा पूर्ण करा. हे हा घरचा अभ्यास आहे तुमचा. तुम्ही हे 3 सेट क्रमाने लिहायचे. दिलेली कथा ही लिहून काढायची. त्याच्यामध्ये योग्य ते शब्द योग्य ठिकाणी ठेवायची आणि कथा पूर्ण लिहून काढायची. आता हे 2 अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्याचे फोटो काढायचे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायचे की आपल्याला कुठं काय चुकले किंवा बरोबर आले हे आपल्याला पाहता येईल. ओके, वी स्टॉप हिअर. थँक्यू. थांबूया आपण इथं. धन्यवाद.